वाहतुकीचे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का? पिंपरी चिंचवड येथील हॉटेल्स कलासागर या ठिकाणी अनेक विधानसभा, विधान परिषदचे सदस्य, सभासद त्या ठिकाणी येतात. सर्रास पाहिले तर आमदार, खासदारांच्या गाड्यांचे नंबर फॅन्सी दिसून येतात. ही मुभा फक्त आमदार, खासदार, मंत्री यांनाच का? सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई केली जाते. रस्ते सुरक्षेसाठी शासनाने कडक वाहतूक नियम लागू केले आहेत. हेल्मेट, सीट बेल्ट, सिग्नलचे पालन, वेग मर्यादा यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र अनेकदा लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या ताफ्यातील वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सामान्य नागरिकांकडून किरकोळ चूक झाली तरी दंड आकारला जातो, परंतु काही प्रभावशाली व्यक्तींच्या वाहनांवर कारवाई होत नसल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. कायद्यापुढे सर्व समान असताना नियमांची अंमलबजावणी ही सर्वांसाठी समान असणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण पिंपरी चिंचवड येथील कलासागर हॉटेल या ठिकाणी आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा सदस्याची गाडी म्हणजे आमदार साहेबांची गाडी या ठिकाणी उभी आपल्याला दिसते. आता नेमकं कोणते आमदार आहेत याची आपल्याला माहिती नाही आहे, पण तरी पण या ठिकाणी ही काळी ब्लॅक फॉर्च्युनर जी आहे, तर या गाडीचा नंबर जर आपण पाहायला गेला तर आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हा नंबर या ठिकाणी हे केलेलं दिसते आपल्याला. ही नंबर प्लेट सामान्य नागरिकांना म्हटलं की सगळे नियम त्या ठिकाणी लागू होतात, पण एखादा आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा मंत्री असेल यांच्या ज्या काही गाड्या असतात या गाड्यांचे नंबर आपण पाहू शकता कशा पद्धतीनं ही नंबर पूर्णपणे ब्लॅक, तो नंबरसुद्धा ब्लॅक केलेला आहे. कशा पद्धतीनं गाडीचे काचसुद्धा ब्लॅक आहेत. आपण पाहू शकता कलासागर हॉटेल या ठिकाणी ही गाडी उभी आहे आणि आपल्याला जात असताना इथून आपल्याला ते निदर्शनास आलं म्हणून आपण हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेत आहोत.